हसायला काय आलं? नाही काही नाही. अरे बोल. अगं काही नाही, जस्ट एक विचार आला डोक्यात, बाकी काही नाही. मग बोल. मग मी बोलायला लागलो की तू म्हणशील की मी फिलॉसॉफिकल बोलतो वगैरे. नाही बोलणार. बोल आता. बर. चंद्र. म्हणजे चंद्राचं कसं असतं, तो अमावस्येला दिसत नाही आणि मग तो हळूहळू कलेकलेने वाढत जातो. मला असं वाटतं की कडवटपणा आणि मैत्रीचं पण तसंच आहे. म्हणजे बघ, आधी मैत्री असते, मग त्यात कडवटपणा येतो, मग तो कडवटपणा वाढत जातो, मग त्याचं रूपांतर अबोल्यामध्ये होतं, मग तो अबोला वाढत जातो. म्हणजे तो अबोला हा मैत्रीतली अमावस्या. आणि मग ती अमावस्या आली ना की मग मैत्रीतल्या पौर्णिमेच्या प्रवासाची सुरुवात झाली पाहिजे लगेच. आणि आज पौर्णिमा आहे. आज आपल्या मैत्रीतला कडवटपणा संपून आपल्या मैत्रीचं नवं पर्व सुरू झालं. That's it. वैदेही, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे मी खूप बालिशपणे वागलोय. म्हणजे छोट्याशा कारणामुळे ती कुरबूर सुरू झाली आणि मग तो अबोला. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके. मी सुद्धा थोडी आडमुठे वागले. आय एम ऑल्सो सॉरी. पण आता हे सगळं विसरून जाऊयात आणि तू म्हणालास तसं आपल्या मैत्रीची नव्याने सुरुवात करूयात. ओके? थँक्स. बरं, आता नो थँक्स अँड नो सॉरी. भावना पोचल्या. सॉरी. अरे काही नाही, काही नाही. पण मानस, तू एक्झाम्पल एकदम मस्त दिलंस. खरंच किती शीतल आणि छान असतो ना पौर्णिमेचा चंद्र. एक्सलंट. आय थिंक मे बी म्हणूनच सौंदर्याला चंद्राची उपमा देत असतील. इतका लांब बसूनही पौर्णिमेचा चंद्र किती जवळ आहे असं वाटतं ना. हो. म्हणजे माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलेलं असूनही काही चंद्र खूप जवळ असून सुद्धा लांब असल्यासारखे वाटतात. म्हणजे चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे ना. त्याच्यावर आर्मस्ट्रॉंग गेला होता. तसे बाकीचे जे ग्रह आहेत ना, त्यांचे चंद्र जे आहेत त्याच्यावर माणसाने अजून पाऊल ठेवलेलं नाहीये ना, म्हणून ते आपल्यापेक्षा खूप लांब आहेत असं वाटतं. आता शनीची ती जी कडी आहे ते सगळे उपग्रहच आहेत ना. म्हणजे तू शिकलीच असशील ना ते शाळेत भूगोलात. आमच्या प्रभूबाई होत्या, काय भूगोल शिकवायच्या माहितीये. सगळं लक्षात आहे माझ्या. पैकीच्या पैकी मार्क मिळत असतील ना तुला भूगोलात. हो, भूगोलात म्हणजे तसे मार्क बरे असायचे मला. सॉरी. वैदेही, आपण जाऊया का? सगळे वाट बघत असतील आणि इकडे रेंज पण नाहीये. अगं